नमस्कार, मी अक्षय स्वर्णपत सर्व क्लास आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे. आपण नवनवीन ट्रिक्स बघत आलेलो आहोत. नवीन एखादी गोष्ट कशी लक्षात ठेवायची या गोष्टी आपण दररोज नियमित व्हिडिओ टाकत आहोत आणि त्याचा रिप्लाय सुद्धा अत्यंत चांगला येत आहे. आणि आज आपण हा जो घटक बघणार आहोत तो गणितातला बेसिक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. म्हणजे गणिताची सुरुवात कशी होते. गणित या शब्दाचीच व्याख्या आहे की संख्येची आकडेमोड करणे म्हणजे गणित होय. जर बघायला गेलं गणिताच्या मूलभूत क्रिया याविषयी सुद्धा आपण माहिती घ्यायची आहे. पण गणिताच्या मूलभूत क्रिया जर बघायला गेलं तर आपल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या गणिताच्या मूलभूत क्रिया आहेत. त्यासाठी आपल्याला संख्या ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. संख्याविषयी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आता हा घटक कोणासाठी महत्त्वाचा आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, जे विद्यार्थी 5वी मध्ये आहेत, 8वी मध्ये आहेत, नवोदयाची तयारी करत आहेत, स्कॉलरशिपची तयारी करत आहेत, NNVची तयारी करत आहेत आणि इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी हा अत्यंत घटक महत्त्वाचा आहे. आणि आपली जीवनाची जी सुरुवात आहे ती अगदी संख्या ज्ञानापासून सुरुवात होते. तर बघा या ठिकाणी आपल्याला या संख्याज्ञानाविषयी माहिती घ्यायची आहे. आता आपण या ठिकाणी पहिलं बघणार आहे जो प्रकार आहे तो नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्यांची म्हणजे काय, नैसर्गिक संख्यांविषयी आपल्याला माहिती काय काय आहे याविषयी आपण बघणार आहोत. तर ज्याची सुरुवात 1 पासून सुरुवात होते ते अनंत पर्यंत असणाऱ्या संख्या यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या असं म्हणतो. म्हणजे 1 पासून या ठिकाणी काय होते, सुरुवात होते. समजलं का? तर 1 पासून सुरुवात होणाऱ्या आणि त्या अनंत पर्यंत असणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. त्या नेहमी धन संख्या असतात. म्हणजे काय असतात, त्या नेहमी धन संख्या असतात. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. काय असतात, पॉझिटिव्ह नंबर्स. धन संख्या आपण म्हणतो मराठीमध्ये. बाळांनो लक्षात येते का? तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नेहमी कधीही येत नाही. बघा मी काय म्हणतोय, नैसर्गिक संख्येमध्ये शून्य कधी येत नाही. नैसर्गिक संख्या नेहमी धन असतात. हे त्याचे गुणधर्म माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. सर्व नैसर्गिक संख्या ह्या नेहमी धन असतात. मी म्हणलो ऑलवेज काय असतात, त्या पॉझिटिव्ह नंबर्स असतात. लक्षात येते. आता दुसरा प्रकार बघणार आहोत पूर्ण संख्या. पूर्ण संख्यामध्ये फक्त आता काय होतं, शून्य ऍड होतं. शून्य त्याच्यामध्ये काय होतं, दाखल होतं. दाखल होणे म्हणजे ऍड होणे. लक्षात येते का? तर याच्यामध्ये शून्य ऍड होतं. ते 1 2 3 4 5 6 अशा अनंत पर्यंत असणाऱ्या संख्यांना आपण पूर्ण संख्या असे म्हणतो. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, शून्य. कोणती, शून्य लहान. तर मोठी सांगता येईल का याच्यामध्ये, पूर्ण संख्येमध्ये नाही सांगता येणार. मोठी आपण सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही, कारण अनंतपर्यंत संख्या आहे पूर्ण संख्या. तसंच नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान आपण सांगू शकतो का रे, लहान सांगू शकतो. नैसर्गिक संख्या सर्वात लहान 1. पण मोठी सांगू शकतो का, नाही. का सांगू शकत नाही मोठी, तर त्या अनंत पर्यंत आहे. लक्षात येतो. आता तिसरा प्रकार बघणार आहोत पूर्णांक संख्या. या पूर्णांक संख्येमध्ये शून्य तर ऍड असतच. 1 2 3 4 5 अशा अनंत पर्यंत धन संख्या असतात. त्याचबरोबर इकडं -1 सुरुवात होते, -2 सुरुवात होते, -3 सुरुवात होते, -4 अशा इकडं अनंत ऋण संख्या असतात. काय असतात, अनंत ऋण संख्या असतात. त्याची आपण गिनती करू शकत नाही, ज्याची आपण मोजमाप करू शकत नाही, त्यांना आपण अनंत किंवा असंख्य असं म्हणतोय. लक्षात आलं. तर अशा संख्यांना आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या असे म्हणतो. लक्षात येतंय. आता पूर्णांक संख्येमध्ये सर्वात लहान
मी काय म्हणतो का, सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगू शकतो का? सांगू शकणार आहे का? नाही, कारण वजाई संख्या सगळ्यात लहान असते आणि वजाई संख्या लहान असल्यावर मला सांगा इकडे अनंत पर्यंत वजा संख्या असणार आहे, मग सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगू शकणार आहे का? नाही. सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगू शकणार आहे का? नाही. का सांगू शकणार नाही? कारण पूर्णांक संख्या ह्या अनंत पर्यंत आहेत, धन पूर्णांक संख्या. आता मला एक सांगा, आता पूर्णांक संख्येबद्दल आपण माहिती घेत आहोत, तर या पूर्णांक संख्येमध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सर्वात लहान व सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही, पण शून्याच्या उजवीकडे धन पूर्णांक संख्या कोणती आहे रे? शून्याच्या उजवीकडे पूर्णांक संख्या कोणती आहे? एक आहे. डावीकडे वजा एक आहे, बरोबर ना? मग आता यांचं सांगा मला, या दोन्हींची बेरीज मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा एक, मोठी ऋण पूर्णांक संख्या वजा एक, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या एक, यांची बेरीज काय येईल रे? एक अधिक वजा एक शून्य. काय ना? शून्य ना. मध्यवर्ती संख्या पूर्णांक संख्येची कोणती म्हटलं सांगता येऊ शकतं का रे? कोणती? शून्य. मध्यवर्ती संख्या कोणती विचारली तर आपण सांगू शकतो. आता मला सांगा, शून्य ही संख्या, शून्य बद्दल माहिती घ्यायला लागेल. शून्य ही संख्या पूर्णांक संख्या आहे, पण ती धन आहे का? नाही. शून्याबद्दल माहिती जर घ्यायची असेल तर शून्य ही पूर्णांक संख्या आहे, पण शून्य ही धन किंवा ऋण पूर्णांक संख्या नाही. शून्य ही धन किंवा ऋण पूर्णांक नाही. बघा, शून्य ही पूर्णांक संख्या आहे, पण धन किंवा ऋण संख्या नाही. आता तिसरा प्रकार बघणार आहोत. तिसरा बघितला, चौथा प्रकार बघायचा आहे समसंख्या. समसंख्येबद्दल सर्वांना माहिती आहे, आपण मला वाटतंय पहिलीपासून शिकत आलेलो आहोत. समसंख्याबद्दल सांगायचं गेलं तर समसंख्यामध्ये एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक एकक स्थानी असतील तर त्या संख्यांना समसंख्या म्हणते. किंवा ज्या संख्यांना 2 ने निश्चेष भाग जातो त्यांना आपण समसंख्या सुद्धा म्हणतो. समसंख्यांचे गुणधर्म जर बघायला गेलं, मला सांगा, समसंख्येमध्ये समसंख्या मिळवल्या समसंख्याच मिळणार आहे, पण समसंख्येमध्ये विषम संख्या मिळवल्या काय मिळेल रे? विषम संख्या मिळणार आहे. काय मिळणार आहे? विषम संख्या मिळणार आहे. पण सम अधिक सम सम, बघा समसंख्येचा गुणधर्म, सम अधिक सम सम, सम अधिक विषम विषम, काय मिळणार? विषम संख्या मिळणार. बघा करून, 2 अधिक 2 4, 2 अधिक 3 5, म्हणजे आपल्याला काय मिळालं? विषम संख्या मिळाली. आता जर समसंख्येमधनं समसंख्या वजा केली, समसंख्याच मिळणार आहे. समसंख्येमधनं विषम संख्या वजा केली, विषम संख्या मिळणार आहे. बरोबर आहे ना? म्हणजे 3 वजा 2 1, म्हणजे काय मिळाली? विषम संख्या मिळाली. हे झालं समसंख्यांचे गुणधर्म. बघा काय झाले? हे समसंख्यांचे गुणधर्म. आता विषम संख्येबद्दल माहिती घ्यायची आहे आपल्याला. काय घ्यायची आहे? विषम संख्येबद्दल माहिती घ्यायची आहे. आता विषम संख्या कुणाला म्हणायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतो. आता विषम संख्यांचे गुणधर्म काय? विषम अधिक सम काय येणार रे?
विषम विषम अधिक सम विषम विषम येणार. पण विषम अधिक विषम काय येणार बाळांनो? सम विषम अधिक विषम बरोबर काय येणार? सम येणार. जसं पण इथं कसं आहे, सम अधिक सम बरोबर सम, इथं विषम अधिक विषम बरोबर सम, आणि विषम अधिक सम बरोबर विषम, आणि सम अधिक विषम बरोबर विषम. तर आज आपण काय बघितलेलं आहे? नैसर्गिक संख्या बघितलेल्या आहे, पूर्ण संख्या बघितलेल्या आहे, पूर्णांक संख्या बघितलेल्या आहे, समसंख्या बघितलेल्या आहे, विषम संख्या बघितलेल्या आहे. आता याबद्दल पुढील माहिती आपण संख्येची घेणार आहोत आणि त्याचे पुढील प्रकार बघणार आहोत. बघा, आपण मगाशी संख्येचे प्रकार थोड्या वेळापूर्वी बघितलेले होते. आता पुढला प्रकार बघणार आहोत मूळ संख्या, ज्याला इंग्लिश मध्ये आपण प्राईम नंबर्स म्हणतो. आपण मगाशी सुद्धा बघितलेलं आहे की कोणत्या संख्येला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपण लहान नववीला सुद्धा हा घटकावर संख्या ज्ञानावर काही प्रॉब्लेम्स आहेत. सेकंड रिलेशन फंक्शन रिअल नंबर्स वर, कारण कोणत्या संख्येला काय म्हणतात हे इंग्लिश मध्ये माहिती असणं गरजेचं आहे. जे सेमीची विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, मूळ संख्या ज्यांना आपण प्राईम नंबर्स असे म्हणतो, 1 ते 100 मध्ये 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 43 59 61 67 71 73 79 83 89 97 हे एकूण 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत. तर मूळ संख्या कोणाला म्हणायचा हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे की ज्याचे विभाजक ज्या संख्येला सोप्या ज्या संख्येला त्या संख्येनं आणि 1नेच भाग जातो, 1 या संख्येने आणि त्या संख्येने भाग जातो, त्या संख्येला आपण काय म्हणायचं बाळांनो? या ठिकाणी मूळ संख्या असे म्हणायचं. काय म्हणायचं? मूळ संख्या असे म्हणायचं. आता दुसरा प्रकार बघणार आहोत, जोडमूळ संख्या. बघा, आता हा संख्या ज्ञानामधला आपण 7वा प्रकार जो बघायला आहे, जोडमूळ संख्या, ज्याला इंग्लिश मध्ये आपण ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन म्हणजे जुळे. आपण लहान मुलं बघतोय का जुळं, आपण झाले जुळं, त्याच प्रकारचा एक हा प्रकार आहे, त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतोय. जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान, मूळ संख्या आपल्याला माहिती आहे, ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान कितीचा फरक असतो? तर 2चा फरक. बघा, 3 आणि 5 2चा फरक आहे, 5 7 2 मध्ये, 11 13 2 मध्ये 2चा फरक आहे, 17 19 मध्ये 2चा फरक आहे, 29 31 मध्ये 2चा फरक आहे, 41 43 मध्ये 2चा फरक आहे, 59 61 मध्ये 2चा फरक आहे, 71 73 मध्ये 2चा फरक आहे. अशा संख्येला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. आता समजलं का हे सगळं? समजलं ना? आता पुढे बघणार आहोत आपण संयुक्त संख्या. बघा, संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं? तर ज्यामध्ये 1 आणि इतर मूळ संख्या ज्या आहेत, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत, बघितलेलं आहे आपण आता. आणि संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं? बघा, ज्यामध्ये 1 समाविष्ट येत नाही, ज्यामध्ये 25 समाविष्ट होत, मूळ संख्या समाविष्ट होत नाही, अशा संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. मग मला सांगा, एकूण 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या असणार आहेत? 74 असणार आहेत. समजलं कसं? 25 मूळ संख्या अधिक 1 संख्या, कारण 1 ही मूळही संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. मग मला सांगा, सर्वात मोठी मूळ संयुक्त संख्या कोणती रे? सांगू शकणार आहे? नाही, संयुक्त संख्या सुद्धा अनंत आहेत. बर, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? 4. काय? कोणती? 4 सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या किती आहेत? मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये? 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या किती आहेत? म्हणजे
काय महत्वाचे प्रश्न आहेत 5वी साठी 8वी साठी अत्यंत महत्वाचं आहे, किंवा जी इतर तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायला आहे त्यासाठी सुद्धा हे अत्यंत जे बेसिक क्वेश्चन आहेत ते सुद्धा अत्यंत महत्वाचे, ज्यासाठी तुम्ही कोण ग्रामसेवक पदाची तयारी करत असेल, पोलीस भरतीची तयारी करत आहे, तलाठी भरतीची तयारी करत आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, त्यासाठी बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला अचानकपणे लक्षात राहत नाही संयुक्त संख्या सर्वात लहान कोणती, कारण आपल्याला मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्येबद्दल बरेच माहिती असते, पण संयुक्त संख्येबद्दल आपल्याला माहिती नसते. आता सगळ्यात महत्वाचा प्रकार आणि सगळ्यात समूळ संख्या. काही जण समूळ संख्या म्हणजे काहीच माहित नसतं. समूळ संख्या मला वाटते अगदी बीएससी झालेल्यांना सुद्धा माहिती नाही, इतकं म्हणजे आपलं नॉलेज या ठिकाणी कमी पडतं. समूळ संख्यांना आपण काय म्हणतो बघा, समूळ संख्या कशा ओळखायचं बघा. समूळ संख्या म्हणजे ज्याचे विभाजक दोन्ही संख्येचे वेगवेगळे असतात. म्हणजे काय बघा, या ठिकाणी 15 आणि 16 मी घेतली. 15 या संख्येचे विभाजक आहेत, आपल्याला अवयव काढता येतात. 3 5 15 याचे अवयव काढता येतात. काय येणार 4 गुणिले 4, किंवा आपण पहिल्यांदा काय करतो 2 गुणिले 8. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा 3 आणि 5 आलेले अवयव, ह्याच्यामध्ये बघा 4 4 2 2 2 8 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचे 15 आणि 16 समूळ संख्या नेहमी 2 असतात. एक समूळ संख्या कोणतीही नसते. दोन संख्यामध्ये आपण कंपॅरिझन करू शकतोय. दोन समूळ संख्यामध्ये उदाहरण सांगितलेलं आहे आपण 15 16. म्हणजे याच्यावरून लक्षात आलं असेल तुमच्या, दोन क्रमवार नैसर्गिक संख्या, दोन क्रमवार नैसर्गिक संख्या नेहमी काय असतात, समूळ संख्या असतात. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या नेहमी काय असतात, समूळ संख्या असतात. समूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. लक्षात ठेवा, समूळ संख्यांचा लसावी नेहमी मसावी 1 असतो, आणि लसावी काय असतो, त्यांच्या गुणाकारा इतका असतो. दोन समूळ संख्यांचा गुणाकारा इतका लसावी असतो आणि मसावी त्यांचा नेहमी 1 असतो. जसं आपण मूळ संख्यांचा मसावी 1 असतो, मूळ संख्यांचा मसावी 1 असतो आणि त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. तसंच समूळ संख्यांचा सुद्धा त्याच पद्धतीने आहे. त्यांचा मसावी नेहमी 1 असतो आणि त्यांचा लसावी नेहमी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, अगदी क्विकली तुम्ही सोडवू शकताय. लक्षात येते का? ही ट्रिक्स आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण या पद्धतीने लसावी मसावी सुद्धा बघणार आहोत. असे नवनवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत, नवनवीन ट्रिक्स अपलोड या ठिकाणी करणार आहोत. तर आता यानंतरचा आपण पुढला प्रकार बघणार आहोत.